मनसेचे संदीप धुरी भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती। काल घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। उमेदवारी नाकारल्याने होते नाराज। धुरी आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। राज ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता। राज ठाकरेंचे निकटवर्तीय भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती। संतोष धुरी यांच्यासह आणखी एक जण भाजपच्या वाटेवर। मनसेचा तो दुसरा नेता कोण याकडे लक्ष। शिंदेच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं। उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटीनंतर लालबागमध्ये पोस्टरबाजी। आमचं ठरलंय लालबाग परळीची एकच शान धनुष्यबाण अशा आशयाचे बॅनर्स। हम किसी के बाप से डरते नहीं। पुण्यातल्या सभेमध्ये शेरो शायरीतून मुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांना इशारा। निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजणार असल्याचं ही विधान। चंद्रकांत पाटलांना हलक्यात नाही गांभीर्यानं घेतलं। चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर अजित पवारांचं उत्तर। तर अजित पवारांनी मित्र पक्षावर बोलू नये। बावनकुळेंचा दादांना सल्ला। भाजप इतका मोठा पक्ष तर दुसऱ्या पक्षाचे लोक का घेतात? तुमच्या सतरंजी उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट का दिली नाही? पुढारी न्यूजला दिलेल्या मुलाखतीतून हर्षवर्धन सपकाळांचा भाजपला सवाल। युती केली असती तर कार्यकर्त्यांवर अन्याय झाला असता। मंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य। तर कोणी कितीही वल्गना केल्या तरी आम्हीच जिंकणार। गणेश नाईकांचा शिंदेच्या शिवसेनेला इशारा। लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं विधान। तर करारा जवाब मिलेगा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा इशारा। मी परळी धनुभाऊंना देऊन टाकली आणि आता माळा कोळी सांभाळणार। नांदेडमधील सभेत पंकजा मुंडेंचं मोठं विधान। पंकजा मुंडेंचं नांदेडमधील माळा कोळीवरती लक्ष। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। निवृत्तीच्या संकेतानंतर भाजप खासदार नारायण राणेंचा युटर्न। राजकारणातून निवृत्ती घेणार असं मी बोललोच नाही। राणेंचं विधान। कधीतरी थांबायला पाहिजे। नारायण राणेंनी विधान केलं होतं। अमरावती महानगरपालिकेमध्ये नवनीत राणांचा 2 पक्षांचा प्रचार। भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाचा प्रचार। रविवारी मुख्यमंत्र्यांच्या रॅलीत सहभागी तर काल स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा केला प्रचार। अहिल्यानगरमध्ये निवडणुकीपूर्वीच तणाव। महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या दारात बंदूक दाखवून दहशतीचा प्रयत्न। आमदार संग्राम जगतापांच्या स्वीय सहाय्यकावर आरोप। मीरा भाईंदरमध्ये शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। प्रताप सरनाईकांबद्दल अपशब्द बोलल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी भाजपच्या रॅलीमध्ये घुसून विचारला जाब। तुळजापूरच्या जनतेनं ड्रग्ज पेडलरला नगराध्यक्ष केलं। आता मंदिरात प्रसादाऐवजी ड्रग्जची पुडी मिळेल। तानाजी सावंतांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता। आज वर्षातली पहिली अंगारकी चतुर्थी। राज्यातील प्रमुख गणपती मंदिरात जय्यत तयारी। दर्शनासाठी भक्तांच्या सकाळपासूनच रांगा। राज्यातील जवळपास 2000 मराठी शाळा पटसंख्ये अभावी बंद होण्याच्या मार्गावर। 620 शाळा बंद करण्याचा सरकारचा निर्णय। जवळपास 70 गावांमध्ये ना शाळा ना पाटी पेन्सिल अशी परिस्थिती। मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळली। मुंबईत अनेक ठिकाणी AQI 200च्या वर। चेंबूर, जुहू आणि पवईतील हवा सर्वाधिक प्रदूषित। यंदा पाऊस दगा देण्याची शक्यता। 2026च्या मान्सूनवर एल निनोचं सावट असणार। स्कायमेटचा अंदाज। एल निनोमुळे पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची दाट शक्यता।
पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन. वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार. खोपोलीमध्ये चिमुकल्याच्या अंगावरून गेली कार. तरुण गाडी शिकत असताना घडली घटना. दैव बलवत्तर म्हणून चिमुकला बचावला. व्हेनेझुएलानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा कोलंबो, मेक्सिको आणि क्युबालाही ताब्यात घेण्याचा इशारा. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरो यांना सत्तेवरून हटवल्यानंतर कोलंबिया आणि मेक्सिकोलाही अशाच परिणामांची धमकी.